हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण पिझ्झा करणार आहोत. तर पिझ्झा करण्यासाठी मी इथे 2 वाट्या भरून मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर ॲड करायची आहे आणि पाव चमचा आपल्याला कुकिंग सोडा ॲड करायचा. आता हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून, जसं आपण कणिक मळतो ना, सेम आपल्याला तसं कणिक मळून घ्यायचं आहे. तर पहा, पिझ्झा बोललं ना की सगळ्यांनाच पिझ्झा आवडतो, नाही का? आणि पिझ्झा असं नाव जरी काढलं मुलांनी की मम्मी आज मला पिझ्झा खायचा आहे, असं जरी त्यांनी विचार केला ना, तरी काय होतं माहिती आहे, आधी आपण आपला खिचा चेक करतो. माझ्या खिच्यामध्ये तेवढे पैसे आहेत का? माझ्या पॉकेटमध्ये तेवढे पैसे आहेत का पिझ्झा खाण्यासाठी? असा विचार करतो, आधी चेक करतो, नाही का? तर आज आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि टेस्टी असा आपण पिझ्झा करणार आहोत. तर पहा, इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे. त्याला पूर्णपणे आपल्याला असं ऑइल लावून घ्यायचं आहे पूर्ण बाउलला. आणि आता पहा, त्याच्यामध्ये आपण जे कणिक मळलं होतं ते ॲड करायचं. त्याच्यावरती, या कणकेवरती पण छान मस्त 1 चमचा आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे आणि छान मस्त असं पसरवून घ्यायचं आहे आणि आपण झाकण ठेवूया. तर पहा, हे मी 1 तास असं साईडला ठेवणार आहे. तर आता पहा, मी इथे पनीर घेतलेला आहे. आता हा जो पनीर आहे, तर हा 250 ग्रॅम पनीर आहे. आता हा जो पनीर आहे, पनीर आपण कट करून घेऊया. आणि जसं मी तुम्हाला मगाशी बोलले की आपण पनीर जसा विचार पिझ्झा हा विचार जरी केला तरी आधी आपण म्हणजे आपल्याकडे पैसे आहेत की नाही आधी याचा विचार करतो आणि मगच आपण जातो, नाही का, मॉन्जेनिसमध्ये किंवा त्या डॉमिनोजमध्ये. तर पण जर आपण मुलांना असं घरच्या घरी पिझ्झा करून दिला तर मुलं बाहेरचा पिझ्झा खाणं सोडून देतील. लिटरली तुम्हाला सांगतील, मम्मी असा पिझ्झा पुन्हा करशील का गं? तर पहा, मी इथे अशाच पद्धतीने हे जे पनीर आहे ते मी स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. आता हे जे पनीर आहेत ना, हे पनीर आपण मॅगिनेट करून घेऊया. तर पहा, इथे मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि पाव चमचा मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे ऑइल ॲड करायचं आहे आणि छान मस्त हे जे पनीर आहे, हे पनीर आपल्याला मॅगिनेट करून घ्यायचं आहे. आता पहा, तुम्हाला याच्यामध्ये जर हे पनीर फ्राय करायचे असेल तुम्ही फ्राय करू शकता, पण इथे मी पनीर फ्राय नाही करणार आहे. हे असे मॅगिनेट केलेले पनीर खूप छान लागतात. तर पहा, आता हे आपण असं साईडला ठेवूया. आता पहा, आपण एक ग्रेव्ही तयार करणार आहोत. तर इथे मी एक पॅन घेतलं आहे. पॅनमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. इथे मी एक कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे, तो तेलामध्ये ॲड करायचा आहे. एक टोमॅटो, तोसुद्धा मी कट करून घेतलेला आहे, तोसुद्धा ॲड करायचा आहे. त्याचबरोबर 7-8 काजू ॲड करूया. आता हे तेलामध्ये मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता पहा, हे मी छान मस्त फ्राय करून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवूया. झाकण ठेवून आपण मंद गॅसवरती 5 मिनटं मस्त वाफ काढून घेऊया. इथे पहा, आपल्याला इथे पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला. फक्त मंद आचेवरती आपल्याला छान मस्त शिजवून घ्यायचं आहे. तर पहा, अगदी 7 ते 8 मिनटं आपण मस्त हा कांदा, टोमॅटो आणि काजू मस्त तेलावरती फ्राय करून घेतलेलं आहे. गॅस बंद करायचा आहे, हे थंड करून घ्यायचं आहे. आता पहा, इथे आपण हा चीज घेतलेला आहे, पिझ्झा चीज आहे. तर आता चीज जर बोललं तर अगदी छोट्या छोट्या क्यूबमध्ये सुद्धा चीज मिळतो किंवा मोठ्या क्यूबमध्ये सुद्धा हा चीज मिळतो. आता तो चीज आहे तो आपण ग्रेट करून घेणार आहोत. तर पहा, इथे मी जो चीज आहे तो ग्रेट करून घेतलेला आहे. इथे माझ्याकडे मेयोनीज आहे. मी एका वाटीमध्ये मेयोनीज घेतलेला आहे. तर आपल्याला चीज आणि मेयोनीज हे एकत्र करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी चीज मेयोनीज असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे असं समजा की आपला एक व्हाईट सॉस तयार झालेला आहे. आता हे पण आपण साईडला ठेवूया. तर मग चला, आपण जे कांदा, टोमॅटो आणि काजू जे मस्त आपण फ्राय करून घेतलं होतं ते थंड करून घेतलेलं आहे आणि त्याचा छान मस्त आपल्याला
वाटण तयार करून घ्यायचं किंवा त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने छान मस्त ते ग्राइंड करून घेतलेलं आहे. कढई घ्यायची आहे. कढईमध्ये मी तर तूप ॲड केलेलं आहे, अगदी 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. आपण जी पेस्ट केली होती ना ती याच्यामध्ये कढईमध्ये सोडायची आहे. चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे. अर्धा चमचा लाल तिखट ॲड करायचे आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करायची आहे. आता हे सगळं छान मस्त एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता पहा, ही जी ग्रेव्ही आहे ही ग्रेव्ही आपल्याला छान मस्त शिजवून घ्यायची आहे. तर पहा, मी इथे 2 चमचे मी ते साखरसुद्धा ॲड केलेली आहे. हे सुद्धा छान मस्त मिक्स करून घेऊया. आता पहा, ही ग्रेव्ही आपल्याला मंद गॅसवरती मस्त शिजवून घ्यायची आहे. मी गॅस बारीक केलेला आहे. झाकण ठेवून आपण 10 मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत. या 10 मिनटामध्ये आपल्याला 5-5 मिनटाने झाकण काढून ही ग्रेव्ही सतत वर खाली करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात इथे 1 तास झालेला आहे. आता हे जे कणिक आहे कणिक छान मस्त मळून घ्यायचं आहे. तर पहा, आता याच्यामध्ये आपण कुकिंग सोडा, बेकिंग पावडर ॲड केलेली आहे. याचा अर्थ असा नाही की जो कणिक आहे तो असं छान मस्त स्पॉन्जी झाला पाहिजे किंवा त्याला जाळी फुटली पाहिजे, तर अजिबात नाही. एवढंच की आपण जेव्हा हे या कणकेपासून जी चपाती करणार आहोत तर एवढंच की ती चपाती छान मस्त ना हलकी अशी स्पॉन्जी होते, हलकी अशी जाळीदार बनते. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने छान मस्त कणिक मळून घेतलेला आहे आणि कणकेचा मस्त गोळा तयार करून घेतलेला आहे. आता पहा, इथे 10 मिनटं झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली इथे छान मस्त आपल्याला जी ग्रेव्ही हवी होती ती ग्रेव्ही तयार झालेली आहे. म्हणजे एवढंच की यातलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपल्याला जशी ग्रेव्ही हवी तशी ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे. आता पहा, मी इथे वरतून ही फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे. ही क्रीम ॲड करून छान मस्त हे मिक्स करून घेऊया. जर क्रीम नसेल ना तुमच्याकडे तर मग तुम्ही दुधाची साय असेल ते फेटून घ्या आणि ते ॲड करा. तर पहा, अशा पद्धतीने मी क्रीम पण मिक्स करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला जी ग्रेव्ही तयार हवी होती ती मस्त इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, ही जी मी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही पनीर सोडू शकता, सोयाबीन ॲड करू शकतात किंवा तुम्ही मिक्स व्हेजिटेबल ॲड म्हणजे ते अगदी तेलावरती फ्राय करून तुम्ही तेही या ग्रेव्हीमध्ये ॲड करू शकता. एवढी ही ग्रेव्ही छान लागते. तर पहा, आता एक असा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि छान मस्त आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकतात की मी अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपला जो पिझ्झा बेस असतो माहीत आहे ना, त्याच आकाराने लाटून घ्यायचा आहे. तर पहा, आता ही जी चपाती आहे मी अगदी जाडसर अशी लाटून घेतलेली आहे. आता ही जी चपाती आहे ही चपाती आपल्याला छान मस्त काय करायची, आपल्याला भाजून घ्यायची आहे. जसं आपण चपाती भाजतो सेम तसंच आपल्याला हे मस्त भाजून घ्यायचं आहे आणि छान मस्त फुगतं. एवढंच सांगते की याला फक्त भाजताना ऑइल अजिबात लावू नका. फक्त तव्यावरती छान मस्त दोन्ही साईडने मस्त खरपूस होईपर्यंत मस्त भाजून घ्या आणि तुम्ही पाहू शकता लिटरली जी चपाती फुगतं तसं हे पूर्ण असं फुगलेलं आहे. तर पहा, जसा आपला जो पिझ्झा बेस हवा होता तर अगदी गव्हाच्या पिठापासून आपण अगदी असा हा पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. आता पहा, याच्यामध्ये आपण कुकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केल्यामुळे काय होतं, ह्या ज्या चपात्या आहेत ना किंवा हे जे पिझ्झा बेस आहे, तुम्ही चपाती बोलू शकता किंवा पिझ्झा बेस पण बोलू शकतात, हलकं ना असं हलकासा स्पॉन्जी होतो. तर पहा, अशा पद्धतीने मी इथे 4 हे गव्हाच्या पिठापासून 4 पिझ्झा बेस तयार करून घेतलेले आहेत. तर पहा, आपण आहे ना मी ना लेयर लावणार, त्या लेयर वाईज मी हा पिझ्झा करणार आहे. म्हणून इथे मी 2 पिझ्झा करणार आहे. तर 2 पिझ्झांसाठी मी इथे 4 चपात्या केलेल्या आहेत किंवा 4 पिझ्झा बेस केलेले आहेत. तुम्ही चपात्या बोलू शकतात किंवा पिझ्झा बेस बोलू शकतात. आता पहा, काय करायचं आहे, हे जे पिझ्झा बेस आहेत ना हे एकावरती एक असे ठेवायचे आहेत. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, छान मस्त याचे 4 तुकडे करायचे आहेत. म्हणजे 4 भागांमध्ये हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता पहा, मी अशा पद्धतीने हे कट करून घेतलेले आहेत. आता पहा,
कट करताना कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहेत, ही जी वरची जी चपाती तुम्ही पाहू शकतात, अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे. आता का कट करून घेतलेले आहे, जेव्हा आपण पिझ्झा तयार करतो तेव्हा पिझ्झा कट करताना खूप प्रॉब्लेम होतो किंवा तो व्यवस्थित कट होत नाही, म्हणून तो आत्ताच कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पहा, आता ना एका ताटामध्ये जी वरची चपाती आहे ना ती काढून घ्यायची आहे. आता पहा, मी इथे एक ताट घेतलेलं आहे, त्या ताटामध्ये मी एक चपाती ॲड केलेली आहे. आता पहा, आपण जे चीज आणि मेयोनीज जे आपण मिक्स करून घेतलं होतं, तर पहा मी प्रत्येक त्रिकोणावरती ना एक एक असं स्पून ॲड केलेला आहे. चमच्याच्या साहाय्याने छान मस्त आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, मी अशा पद्धतीने छान मस्त असं पसरवून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने पसरून घेतलेलं आहे. आता जी दुसरी चपाती आहे ती आपल्याला अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायची आहे. आणि लक्षात ठेवा, आपण जशी चपाती कट केली होती तशीच आपल्याला एकावरती एक ठेवायची आहे. म्हणजे प्रत्येक त्रिकोण हा त्रिकोणावरतीच आला पाहिजे. म्हणजे कसं व्यवस्थित, म्हणजे जो पिझ्झा खाताना आपला तो व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित ते आपला तो पिझ्झा खाता येईल, म्हणून ते त्रिकोण बरोबर त्रिकोणावरतीच ठेवा. आता पहा, आपण जी ग्रेव्ही तयार केली होती ती ग्रेव्ही आपण याच्यावरती ॲड करूया. तीसुद्धा आपल्याला छान मस्त अशी पसरवून घ्यायची आहे. आता पहा, मी छान मस्त पसरवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे पनीर मॅरिनेट करून घेतले होते ते आपण याच्यावरती ॲड करूया. ॲड करून अशा पद्धतीने छान मस्त ॲड करायचे. आणि पहा, मी इथे पनीर ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला पनीर नसेल आवडत तर तुम्ही पनीरऐवजी तुम्हाला ज्या व्हेजिटेबल आवडतात तुम्ही त्या ॲड करू शकतात. त्या व्हेजिटेबल फक्त हलक्या 5 ते 10 मिनटं फक्त तेलावरती फ्राय करून घ्या आणि त्या व्हेजिटेबल ॲड करा. आता पहा, इथे आपण छान मस्त मी ते पनीर ॲड केलेलं आहे. या पनीरवरती आपण काय करायचं आहे, मस्त चीज हा ग्रेट करून घ्यायचा आहे. तर मी अशा पद्धतीने चीज ग्रेट करून घेतलेला आहे. आता पहा, अगदी 2 मिनटं आपल्याला फक्त अगदी 2 मिनटात हा पनीर पिझ्झा किंवा हा पिझ्झा तयार होणार आहे आपला. तर पहा, मी ते कढई घेतलेली आहे. या कढईवरती ना मी अशी एक खाली अशी प्लेट ठेवलेली आहे. म्हणजे जर तुमच्याकडे रिंग वगैरे असेल तुम्ही ती रिंग ठेवू शकतात. आता पहा, मी अगदी पाव ग्लास भरून इथे पाणी ॲड केलेलं आहे. आणि त्या रिंगवरती अजून एक अशी एक छोटी प्लेट ठेवलेली आहे. तिला पूर्ण अशी जाळी आहे. तुमच्याकडे रिंग असेल तुम्ही नुसती रिंग ठेवू शकतात. त्या रिंगवरती आपल्याला हा ताट ठेवायचा आहे. आणि फक्त खाली बुडाल्यांना थोडंसं पाणी ठेवा. अर्धी वाटी किंवा पाव ग्लास पाणी ठेवा. आणि झाकण ठेवून आपल्या मोठ्या गॅसवरती फक्त 2 ते 3 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. फक्त 2 ते 3 मिनटं. जसं पाणी उकळतं ना तसं ते जे चीज आहे ना ते छान मस्त मेल्ट होतं. तुम्ही पाहू शकतात. फक्त 2 ते 3 मिनटंच मी वाफ काढून घेतलेली आहे आणि लगेच मी हा ताट काढून घेतलेला आहे. आणि आपलं चीज छान मस्त असं मेल्ट झालेलं आहे आणि खूप जास्तच मेल्ट झालं आहे. आता काय करते माहिती आहे का, मी वरतून पुन्हा याच्यावरती मस्त चीज असं स्प्रेड केलेलं आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपला घरच्या घरी छान मस्त पौष्टिक असा पिझ्झा तयार झालेला आहे. जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो असं तुम्ही ते याच्यावरती ॲड करू शकता. हे छान मस्त आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आणि हा जो पिझ्झा आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. आणि अजून एक गोष्ट सांगते, हा जो पिझ्झा आहे चवीला एक नंबर भन्नाट. आणि आपण गव्हाच्या पिठापासून आपण याचा पिझ्झा बेस तयार केलेला आहे. त्यामुळे तो खूप पौष्टिक आहे, खूप हेवी पण आहे. तुम्ही जर एक पिझ्झा बेस खाल्ला ना की म्हणजे एवढं सांगेल की असं समजा की मी जेवणच केलं असं समजा. आणि एवढा हा पिझ्झा बेस छान झाला होता. तुम्हीसुद्धा मुलांना अशा पद्धतीने अगदी घरच्या घरी पिझ्झा बेस नक्कीच करून द्या. आणि हा पिझ्झा बेस चवीला एक नंबर आणि भन्नाट झाला होता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ना की मुलांनी सांगते की मुलं जसं बोलतात की मम्मी मला पिझ्झा खायचा आहे. आणि पिझ्झा हा नाव जरी काढलं तर आपण आपले खिचे चेक करतो.
तर मग आता खिचा किंवा आपल्या पॉकेटमध्ये पैसे आहेत की नाही हे आता चेक करायची गरजच नाही पडणार तुम्हाला. तर तुम्ही घरच्या घरी असा पिझ्झा नक्कीच करून पहा.